तवा कारले बनवण्यासाठी कारले घेतलेले आहेत अर्धा किलो. कारले असं कापून घेतलेले आहेत, आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता आपण याला 15 मिनिटं बॉईल करून घेऊया कारल्याला. आता इथं पाण्याला उकळी आलेले, ह्यामध्ये टाकून घेऊया 1 चमचा मीठ, थोडीशी हळद आणि अर्धा लिंबू टाकून हे कारले आपण उकळून घेऊया 15 मिनिटं झाकण लावून. 15 मिनिटं आता आपण कारलं बॉईल करून घेतलेलं आहे, गार करून घेऊया कारल्याला. आता कारलं शिजलेलं आहे असं. कारल्याचा मसाला बनवण्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत मुठभर भाजून. आता ह्यामध्ये जिरे टाकून घेऊया थोडेसे आणि मिक्सरला बारीक करून घेऊया आपण शेंगदाणे वाटून घेतलेले आहे. ह्यामध्ये टाकून घेऊया अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी, अर्धा चमचा, अर्धा लिंबू पिळून घेऊया. गरम मसाला अर्धा चमचा टाकून घेऊया. धनिया पावडर 1 चमचा, काळा मसाला 1.5 चमचा, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ. आता मिक्स करून घेऊया. हे मसाला मिक्स करून घेतलेला आहे सगळा. आता आपण कारल्यामध्ये मसाला भरून घेऊया या पद्धतीनं असं दाबून दाबून तव्या कारल्यासाठी. असा मसाला भरून घेऊ सगळ्या कारल्यामध्ये. सगळ्या कारल्यात मसाला भरून घेतलेला आहे ह्या पद्धतीनं असं. आता आपण तवा कारलं बनवून घेऊया. आता तवा ठेवलेला आहे, तव्यामध्ये 1 माप तेल घालून घेतलेलं आहे. हे कारले ह्यामध्ये आपण ठेवून देऊया. एकदम कमी तेलामध्ये आपण कारलं बनवून घेऊया. सगळे कारले आपण असं ठेवून देऊया तव्यामध्ये. सगळे कारले टाकून घेतलेले आहे तव्यामध्ये. वरतून टाकूया कढीपत्ता थोडासा. मित्रांनो, तयार झालेलं आपलं कारलं, तवा कारलं 1 नंबर झालेला आहे त्या पद्धतीचं. आता आपण गॅस बंद करून घेऊया. मसाला पण सुटलेला नाही अजिबात. एकदम कमी तेलामध्ये कारलं बनलेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊया आपण. तयार आहे मित्रांनो आपल्या तवा कारलं 1 नंबर झालेला आहे. त्या पद्धतीचं नक्की ट्राय करा.